नमस्कार. महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. दिनांक 23 मे रोजी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत जिजामाता चौक येथील तुळजाभवानी मंदिरातील 1.25 किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरणाऱ्या रवी जाटशंकर सोनी वय वर्ष 34 व रमेश श्रीराम सोनी वय वर्ष 36 या 2 चोरट्यांना जेरबंद करण्यात तळेगाव दाभाडे पोलिसांना यश आले आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली, सहाय्यक पोलीस आयुक्त म्हाळुंगे विभाग सचिन कदम, परिमंडळ 4 उपायुक्त श्वेता खेडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, पोलीस निरीक्षक गुन्हे प्रवीण कांबळे, डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे, पोलीस हवालदार प्रशांत निळे, अजय सरचिने, पोलीस शिपाई प्रकाश जाधव, सुहास शेंडे, विशाल थोरात, अभिजित मोरे, मच्छिंद्र माने, चेतन धोंडी या पथकाने केली आहे. अल्पावधीतच चोरीचा गुन्हा उघडकीस आणून 100% मुद्देमाल हस्तगत केल्याप्रकरणी सर्व स्तरातून पोलीस कामगिरीचे कौतुक होत आहे. या संदर्भात परिमंडळ 4 उपायुक्त श्वेता खेडकर यांनी दिलेली अधिकची माहिती आपण पाहूयात. दिनांक 23/5/2026 रोजी जिजामाता चौकातील तुळजाभवानी मंदिर या ठिकाणी 2 पुजारी पूजा करत असताना तुळजाभवानी मातेच्या मंदिरातून 2 आरोपींनी व्यक्तींनी 1 किलो 301 ग्रॅमचा चांदीचा मुकुट मंदिरातून चोरी करून ते निघून दिले. या सगळ्या तपासामध्ये आम्ही आमचे तळेगाव दाभाडेची पोलिसांची पूर्ण तपास पथकाने या चोरीचा छडा लावला. यामध्ये साधारणतः एक 70 ते 80 CCTVचा माध्यमातून तांत्रिक तपास करण्यात आला आणि नंतर 2 आरोपींना उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आलं. ही जी आरोपी आहेत रवी सोनी आणि रमेश सोनी अशा 2 आरोपींना उत्तर प्रदेशमधून पोलिसांनी अटक केलं आणि हा जो चांदीचा मुकुट आहे देवीचा तो आम्ही हस्तगत केलेला आहे. यामध्ये मला सगळ्या मंदिर किंवा धार्मिक स्थळांच्या जे पदसिद्ध जे लोक असतील किंवा नागरिक असतील, विश्वस्त असतील, यांना एकच आवाहन करायचं आहे की त्यांनी आपल्या मंदिरांची किंवा आपल्या धार्मिक स्थळांची सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे आणि CCTV असतील, सुरक्षा रक्षक असेल किंवा काळजीवाहू कोणी असेल किंवा पूजा करताना घ्यावयाच्या सगळ्या काळजी असेल त्याचा अवलंब करावा. थँक्यू. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.